कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे हे पुरणार ना नक्की? अरे हे नाही कर तू भाई, मला डाऊट येतोय हे नाही पुरणार बर का। आला मोठा शाना आला मोठा शाना काय तू, त्यापेक्षा आपण शिवाला विचारू। काय रे शिवा, तुला केक बनवतोय तू? आला एकदम मन लावून बनवलं रे। ए, आता नको कापू। ए गप्प बसा रे, मग डिस्टर्ब ना करू, मी ते चेक करून बघते झालंय का। अरे तुला नाही करत डिस्टर्ब, फक्त मला सांग हा कापड पुरल का? एक तर हात निघत नाही याच्यात। स्टेपनी आरामात, फारशी स्टेपनी। हे बघ एवढा आहे। नाही नाही पुरेल 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 ना? पुरेल ना की वाढव? पुरेल 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 बोलले, पुरेल बोलले। बरं ठीक आहे, मग आम्ही जरा ट्राय करून बघतो। चल रे भाई चल। हा पण ऐका ना, तयारी कुठपर्यंत आली आहे बघा, आशू कधी पण येईल। शिवा शिवा डोंट वरी, हे बघ सगळी तयारी झाली आहे, तू तुझ्या कामावर फोकस कर। चालेल ओके। शिवा, ह्यावेळीचा बर्थडे नाही कसा जोरदार साजरा करू ना। ते सगळं जाऊ दे शिवा, या केकला किती वेळ लागेल ग? अरे झालाच आहे आता। ऐका ना, मला जरा टेन्शन आलंय। काय आशूला आवडेल नाही? आवडेल? अगं कशाला नाही आवडणार? अगं तुझं प्रेम आहे त्या केक मध्ये। हे बघ तू तुझं काम कर, आम्ही आमची कामं करून घेतो। ए चला रे भाई चला। चल चल भाई चल। भारी वाटतं केक। मस्त आहे की? चला चला जा 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 जा। चल पहिला चॉकलेट आहे जी व्हॅनिला आहे तो? अरे काय म्हणजे हे ना वहिनीला। हे तरी घे ना। पप्पा, मी बरोबर करते ना? म्हणजे तुम्हाला वाईट नाही ना वाटत आहे? हे बघा, मला माहिती आहे तुम्ही मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलाय, ह्या गोष्टीत पण कराल। संपदा? हा संपदा बोल। हॅलो व्हॉट्सअप, काय चाललंय? झाली का बर्थडेची तयारी? चालू आहे चालू आहे। तुझ्या डंबोसाठी ना स्पेशल सरप्राईज आहे, तू येते ना? हो मी येते। आणि घरातलं कोणी येतंय? वहिनी मला ते माहित नाही कोण येतंय कोण नाही, पण मी नक्की येते। हा मग ये भाई, लवकर ये। हो हो। बाय द वे मला सांग, काय सरप्राईज प्लॅन केलायस तू? वहिनी सांग ना ग, काय केलंय प्लॅन? मला माहितीये तू काहीतरी भारी असं भन्नाटच प्लॅन केलं असशील। ठीक आहे, तुला असं वाटतंय का मी कोणाला सांगेल? मी 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 प्रॉमिस करते ना, मी कोणालाच नाही सांगणार। इथे कोणीच नाही अगं। बरं बरं बरं, सांगते। काय? हे खूपच भन्नाट आहे। मला माहितीये हे असं काहीतरी प्लॅनिंग ना तूच करू शकतेस। हा चल चल भाई, खूप तयारी बाकी आहे, मी करते, तू ये पण लवकर। हो येणारच आहे मी लवकर। चल मी पण तयारी करते आणि मी येणार आहे, तुला काय हेल्प लागेल तेव्हा सांग मला, ठीक आहे? ओके बाय। येस येस येस, गुड नाईट, बाय। वा शिवा, खरंच मानलं तुला। एवढं भारी गिफ्ट, हुशार निघालीस। थँक्यू संपदा, खूप छान माहिती मिळवून दिलीस मला। आता पुढे काय करायचं चांगलंच माहिती आहे मला। आई, काय ग काय ग, काय झालं? कसला विचार करतेस? काय नाही, तुला काय वाटतंय मला कळत नाही का? आशूच्या बर्थडेचा विचार करतेस ना? हो, मी पण तुझ्याशी त्याच बद्दल बोलायला आले होते। तू म्हणाली होतीस ना आपण आशूला इथे बोलवून घेऊ, इथे त्याचा बर्थडे सेलिब्रेट करू। हो तोच विचार करते मी, काय करू म्हणजे आशू घरी येईल। थांब, मी आशूला फोन करते। वाढदिवसाच्या दिवशी नाही नाही म्हणायचा तो मला। आई एक मिनिट, इतकं सोपं वाटतंय तुला? म्हणजे तुझ्या एका कॉलवर आशू आपल्या घरी येईल असं वाटतंय?
त्या शिवाने आता आपल्या विरोधात त्याचे कान भरले असणार आहेत आणि आता तिने बरोबर आशूला तिच्या जाळ्यात ओढलं असणार. आता आशूची सुटका नाही होणार आहे त्याच्यातून. अगं मग काय करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? मी सांगते ते गिफ्ट तो आशूला दे, म्हणजे त्याला ते आवडेल आणि तो घरी सुद्धा येईल. असं काय गिफ्ट आहे? असं गिफ्ट जे तू याआधीही त्याला दिलंयस आणि ते त्याला खूप आवडलं होतं, कारण तेव्हा त्याला ते हवं होतं ना. मग तू जर आता त्याला दिलंस तर तो खुश होईल आणि त्याला आपल्या माणसांची किंमतही कळेल. बरं ठीक आहे, पण लवकर सांग काय गिफ्ट आहे. सांगते. हो, हे गिफ्ट त्याला नक्की आवडेल. ठरलं मग. मी आलेच. काय ते केवढं पाणी वाया चाललंय, बंद कर. वा, काय फक्कड चहा झाला एकदम फरमास. वा 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 वा. अरे प्लीज ना यार, इथे सगळे ओळखतात मला. ते तर लहानपणापासून ओळखतात तुला. काय अरे पण ही काय करायला लावतोयस? मग हे तुला अगोदर कळायला पाहिजे. मी तुला बोललो होतो की तुझी चूक तुझ्या लक्षात यायला पाहिजे, पण तुझ्या डोक्यातच शिरत नाही. त्याला मी काय करणार? अगं त्या दोघांना बघून जरा खुश होत जा. हा, माणसाने समोरच्याच्या आनंदातच आपला आनंद मानावा कधीतरी. ए बाबा, हळू, झिजतील ती भांडी. पण दिव्या काही बोला, तुझी चूक तुला थोडी फार का होईना पण लक्षात येते, म्हणून तुझी शिक्षा कमी केली की नाही? मी केली की नाही? ही मग भांडी घासते. अरे चंदन भाई, तू इथं काय करतोय? अरे काही नाही, दिव्या भांडी घासतीये ना, तर तिला मदत करायला म्हणून थांबले. मदत? आंटी, वो दे दो, वो घास के देंगे आपको. अरे नहीं अम्मा, लेके आओ. ये दिव्या है ना, मस्त घास के चकाचक करके देगी तुम्हारे को. मैं बाद में घर पे लगे रहता. लाओ, और भी रहेंगे ना, वो भी लेके आओ. जल्दी दे दो. हाँ, रखो. अरे ठेव बिंदास. हाँ, ये इसका घास के हो गया ना, मैं घर पे लाके देता तुम्हारे को. हाँ. चंदन भाई, आपल्या गॅरेजवर भरपूर भांडी आहेत. आणू काय? अरे आण जा, पटकन जा, घेऊन ये. आणतो चल भाई, भांडी आणू. तेवढे घेऊन ये. एवढे मोठे मोठे भांडी आणू ना. स्पेअर पार्ट पण घेऊन ये. येस भाई. काही प्रॉब्लेम आहे का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.